गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता हे 2 बटाट्याची भजी बनवण्यासाठी थोडंसं हे बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ आहे आणि थोडं तांदळाचं पीठ आहे. थोडंसं तांदळाचं पीठ, हे थोडंसं जिरं, मी जिरं पण टाकते आणि हा थोडा ओवा पण टाकते. आणि ही थोडी रेड चिली आहे. थोडीशी हळद टाकते, थोडीशी हळद. आणि आता आहे ना, हे पाणी घालून कलून घ्यायचं. चांगलं ग्राइंड करायचं आहे. आणि भजीचं बेटर कसं ठेवायचं ते मी तुम्हाला. आणि हे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि याचे हे साल काढून घ्यायचे याने. आणि आता आहे ना, ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा, थोडा चिमूटभर सोडा टाकते, म्हणजे बटाट्याची भजी चांगली फुगून निघतात. हे एवढंसं सोडा. आणि आता हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं. हे बेटर असंच ठेवायचं. हे पाहू शकता, अजून चांगलं हलवायचं आहे ते. आणि याच्यामध्ये ना गुठळ्या वगैरे राहता कामा नये. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची, नाही तर मग आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी पण टाकू शकतो. अतिशय टेस्टी होतात. हे हे बेटर असं पाहिजे. आता आहे ना, हे 10 मिनटं आहे ना असं भिजवून द्यायचं चांगलं. तोपर्यंत मी हे बटाटे साळून घेते आणि त्याचे गोल आकाराचे हे भजी बनवते असे कट करून. आता हे पहा, 10 मिनटं झाले याला आणि याचं ग्राइंड असं केलेलं आहे बेटर. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते थोडी. आणि बटाट्याचे हे असे चिप्स कापून घेतलेले आहेत. बटाट्याचे हे असे चिप्स कापून घेतलेले आहेत, पाहू शकता हे असे. आणि आता हे आहे ना असं खलून घ्यायचं. आता हे पहा, हे बेटर असं झालेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये एक एक सोडून देऊ. तेल तापलं का नाही ते पहिलं आपण चेक करू. तापले तेल. हे पहा, असं बबल्स आला की समजायचं तापले. आणि हे सोडताना ना असे स्पूनने सोडायचे. हे पहा, असे सोडायचे. हे असे सोडायचे. एकदम टेस्टी होतात. चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. मीठ मी तुम्हाला सांगितलं नाही मला वाटतं. आणि थोडेसे असे ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून द्यायचे.
हे सगळे अशा पद्धतीत तळून घ्यायचे, एकदम छान होतात. हे तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा चपाती बरोबर जेवणामध्ये खाऊ शकता, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. एकदम सोपी पद्धत आणि पटकन होतील असे आहेत हे.